नमस्कार मंडळी, आज आपण तेरवाड तालुका शिरूर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आपण एका ऊसाच्या नर्सरीवरती आहोत। तर आधुनिक पद्धतीने ऊस लागवड करत असताना आपण रोप पद्धतीने लागवड केली तर निश्चितच आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं। ऊसाची उंची वगैरे समान राहते आणि एकरी उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होते। तर ॲक्च्युली ही कशी प्रोसेस चालते, कशा पद्धतीने रोपे तयार करावेत याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार, आपला परिचय? मी शिवाजी रोडे कुरुंदवाड। मी इथं भाड्याच्या जागेत म्हणजे रोपवाटिका चालू केलेली आहे आणि मी आता जवळजवळ 10 वर्ष झाले रोपवाटिका करतो। मी म्हणजे प्लॉटवरून ऊस खरेदी करून बियाणे प्रत्यक्षात प्लॉटवर जाऊन बघून ऊस खरेदी करतो आणि तो ऊस मला पसंत पडला तर मी तो ऊस खरेदी करतो आणि त्यापासून आम्ही प्रक्रिया करून ऊसाच्या म्हणजे डोळ्याची प्रक्रिया करून ते रोप लागणीसाठी आम्ही तयार करतो। आता ही रोपं आता आहे की त्यातून तयार केलेली रोपं आहेत, त्यामुळं आता आमची रोपं पण चांगली असतात, आम्हाला मार्केट पण चांगलं असतं आणि आमचं गिराईक पण चांगलं आहे। त्यामुळे लावणीचीच रोपं आम्ही घेतो आहे, खोडवा इतर कुठली पिकाची रोपं आम्ही घेत नाही। आणि 8632 265 10001 त्या रोपाची आता सध्या तर लावून आम्ही रोपं तयार करतो आहे। ठीक आहे, पहिल्यांदा तर मला सांगा की जे काय तुम्ही देण्यासाठी किंवा आपण या रोपांसाठी निवडलेलं जे ऊस आहे ते किती महिन्याचा निवडता? ते कमीत कमी एक 7, 8, 9, 10 महिन्यापर्यंत असतो। ठीक आहे, 10 महिन्याचा निवडल्यानंतर ते तिथून आणल्यानंतर काय प्रोसेस असते पुढे? काय प्रोसेस त्याचं पाचट काढणे आणि काढल्यानंतर हां ते मशीनमध्ये कटिंग करून घेणे। कटिंग करायची? हां, कटिंग चालू कर। या मशीनच्या साहाय्याने कटिंग करतो। त्या मशीनची किंमत काय? त्या मशीनची आम्ही पूर्वी ज्यावेळी घेतलं त्यावेळी ती 40,000 किंमत होती। आज सध्या थोडीसं कमी आहे, 35,000 रुपयेपर्यंत किंमत आहे। वेगवेगळ्या कंपनीचे मशीन आहेत। आता यानंतर या ट्रेमध्ये सर्व डोळे जे काय आहेत ऊसाचे ते 86 आहे? 86 आहे। हे आता जे काय डोळे आहेत त्या डोळ्यानंतर पुन्हा काय प्रोसेस असते? नंतर ती औषधाची प्रक्रिया असते, चुना, नंतर मग गावचू, पॉलिकेअर आणि हे ओमिक ॲसिड याची प्रक्रिया करून घेतो आम्ही। बुरशीनाशक, कीटकनाशक? बुरशीनाशक ते भटी लावताना वापरतो आम्ही। नंतर पहिल्यांदा काय काय टाकतं बोलला तुम्ही? ती चुना टाकतो, पहिला चुन्यातनं त्याची स्वच्छता करून घेतो चुना टाकून, परत तेच बाहेर काढून 10 मिनिटांनंतर औषधं म्हणजे ते गावचू आणि फॉलिकेअर आणि हे ओमिक ॲसिड त्या 3 औषधात ती प्रक्रिया करून त्याचं थोडंसं वासर करून अशा पद्धतीनं सुकवायला ठेवलं जातं। त्यानंतर पुढे त्यानंतर ही अशी पद्धत आहे भरून घ्यायची। किती बाय कितीचे आहेत? ते 70चे आहेत। 70चे ट्रे आहेत। एका वेळेस 70 हां भरतो। हे जे काय वापरता तुम्ही त्याला काय म्हणायचं? ते कोकोपीट आहे। ते कोकोपीटमध्ये ते बाहेरून आणतो आम्ही, बेंगलोरमधनं येतो ते, आणि त्याची त्यांच्याकडनं ते आम्ही इथं मागणी घेतो। कोकोपीट आणल्यानंतर ते सुकलेलं असतं का त्यानंतर? ओलंच असतं ते, तयारच असतं ते। एक बॅग मिळते आपल्याला? ते सर्वसाधारण 190 रुपये आम्हाला पडते, 200 रुपयाला जवळजवळ पडते। 200ला बॅग पडते? 25 किलोची बॅग असते। आणि हा ट्रे कितीला बसतो? हा ट्रे 7.5 होता, आता 8 रुपये झाला। तर यानंतर यामध्ये आपण कोकोपीट आणि ते ऊसाचे डोळे टाकलेले, यानंतरची पुढची प्रोसेस? यानंतरचे पुढचे भटी लावणे। भट्टी लावणे म्हणजे कसं काय नियोजन? हे भटी असा प्रकार असतो ह्यो। हे असं भटी, आता ही भटी काढल्या म्हणजे पहिल्यांदा प्रथमतः असं हातरून घेतो, असं सोपं त्याप्रमाणे हातरून घेतो आणि त्याच्यावरती म्हणजे बरंच औषध वापरतो आम्ही। कोणकोणते औषध? ते हे वापरतो, साप म्हणून औषध आहे ते वापरतो आणि त्याच्यानंतर मग कागद घालून ते ट्रे घालतो असं। किती दिवस ठेवायचं झाकून? ते 7 ते 8 दिवस ठेवतो आम्ही। 7 दिवस? 7 दिवस त्यानंतर असं काढलं जातं असं? हां, त्यानंतर असं काढलं जातं। कोंब मोडत नाहीत काय? नाही, त्याला हे आत ट्रे घातलेले असतात असे काळे, वरील बाजून असं ट्रे घातलेलं। हां, म्हणजे काय तर आता या ठिकाणी असं हां झाकलेलं असतं। त्यामुळे याच्यावर हां, हे असं झाकलेलं असतं
हे त्यावेळी उगवलेलं नसतंय, असं झाकलेलं असतं हे अशा पद्धतीने झाकलं. ते काय होत हां उगवत नाही, काय होत नाही. आता हे किती दिवसाचे आहेत? हे आता आम्ही 2 दिवसाला उघडलं आहे बरं. आणि ते 7 दिवस म्हणजे 9 दिवसाची आहे ती. 9 दिवसात. हं. साधारणतः किती दिवसानंतर ऊस विकण्यायोग्य तयार होतो? तसं 18 ते 21 दिवसापर्यंत तयार होते रोपं. बरं. ते फक्त हवामानावर जरासा बदल होतोय, कमी जास्त टेम्परेचर आता किंवा ही विक्रीसाठी योग्य आहेत का? हां हे विक्रीसाठी योग्य आहेत. आता हा किती दिवसाचा आहे? हा जवळ 20-22 दिवसाचा आहे की. 20 ते 22 होय. दिवसाचा. ठीक आहे. आता काय सांगा, याचे दर काय राहतो आपल्याला शेतकऱ्यांना द्यायचा? आता जर काय झालं मार्केट हे असल्यामुळं थोडासा जर जास्त आहे आता बरं. आणि इतर वेळी एक 60-70 पर्यंत जाग्यावर जातो. नाही नाही, एक रोप कितीला जात आहे? 1 रुपये 60 पैसे 70 1 पैसे रुपये 60 पैसे 70 पैसे जाग्यावर आणि जे पोच? पोच असतं ते जे क्वांटिटीवर आणि अंतरावर असते. बरं, समजा आता सोलापूरला आपल्याला इथून द्यायचं आहे समजा लागतं. हां त्याचा तरी दर ते 2-2.5 रुपयाला दर पडेल त्यांचा ते. 2-2.5 रुपये. टोटली एका गाडीमध्ये किती जातात रोप? गाड्या कसं असतात, गाड्या लहान मोठे असतात, बरं. तर कमीत कमी 25,000 रोपं तर भरायला पाहिजे एका गाडीत, तरच ते परवडते. कमी रोपं भरून त्याला म्हणजे खर्च वाढतो, म्हणजे ट्रॅव्हलिंगचा ट्रॅव्हलिंगचा खर्च वाढते. ठीक आहे. आता यामध्ये कोणते रोप महाग आहेत, कोणती स्वस्त आहे? आता 265. 265 महाग आहेत आता, बरं. कारण ते ऊस वजन असतोय हम्म. आणि तिची संख्या एवढी मिळत नाही आहे. बरं, त्याचा किती दर आहे त्याचा? त्याचा 2 रुपये जाग्यावरचा 2 रुपये दर आहे. जागेवरचा 2 आहे आणि ह्याचा 1 रुपये 60 पैसे. याच्या 1 रुपये 60 पैसे दर आहे, 86 रुपये. ठीक आहे. जर कोणाला हवे असतील तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. चालतं, तुमचा नंबर सांगा. 95 227 277 94 237. ओके, धन्यवाद. कुठून आला, कुठल्या गाडी तुमचं?